छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर जय शिवाजी, हर हर सायकल चालवा, संत गजानन महाराज की जय। आषाढी वारी निमित्त पांडुरंगाच्या भेटीसरी देशभरातून वारकरी जे ते पंढरपूरमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। जालन्यातून देखील जवळपास 30 सायकलपटू जे ते पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होत आहेत। महिलांकडनं त्यांचं ऑक्शन या ठिकाणी होते आणि खरं तर नव्यानं पायी वारी आहेच, त्याचबरोबर आता सायकल वारी ही देखील जालन्यातून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सायकलपटू आहेत। सर, खरं तर पांडुरंगाच्या भेटीसाठी देशभरातून आता वारकरी पंढरपूर रवाना झाले। तुम्ही देखील एक अनोखं म्हणजे सायकल स्वारी घेऊन जातात, काय प्रतिक्रिया आहेत, काय वाटतं आणि काय नेमकी तुम्हाला याच्यातून साध्य करायचं? आमचा हा डॉल्फिन सायकल ग्रुप 3 दिवसासाठी आता पंढरपूर सायकल वारीला निघालेला आहे आणि आमचा हा मुख्य उद्देश आहे की एक भक्ती होती आणि त्यानंतर पर्यावरण आणि एक शारीरिक आपले व्यायाम होतो, या सगळ्या बाबीचा आम्ही अनुकरण करून या 3 दिवस भक्तिमय वातावरणात आमचे 30 सायकलपट्टू जालना येथून आज रवाना होत आहे आणि हा एक आनंद आहे। याच्यामध्ये जालना शहरातील व्यापारी, कोणी शासकीय कर्मचारी, कोणी पोलीस कर्मचारी इत्यादी हे सर्व कर्मचारी आपापलं ऑफिसचं काम आटपून आणि ते आज इथं सकाळी हजर झालेले आहेत। या 3 दिवस अतिशय आनंद आणि भक्तिमय विठ्ठलाचा नामाचा गजर करत आम्ही ह्या सायकल वारीला निघालेलो आहेत। धन्यवाद सर। अजून काही सायकलपटू आहे? सर, खरं तर अनेक वारकरी आता रवाना झालेत, तुम्ही देखील सायकलवर रवाना होत आहेत, काय नेमकी याचा उद्देश सर सायकल वारीचा? खेळ, आरोग्य आणि प्रगती ह्या विषयावर आम्ही इथे कन्सेप्ट ठेवलेला आहे आणि ह्यापुढे जालन्यातून जास्तीत जास्त लोकसंख्येने सायकलपटू तयार होतील, खेळाडू तयार होतील, निरोगी आरोग्य राहील, ह्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे। आमच्यासोबत IPS अधिकारी बारकुंड सर सुद्धा आहेत, ते एक खूप मोठे सायकलिस्ट असून त्यांचा आम्हाला भरपूर गायडन्स लाभलेला आहे। वेळोवेळी ते मदतही करतात आणि आम्हाला मार्गदर्शनही करतात। नक्कीच आपण जर मला भक्तीचा आणि आरोग्याचा संयम पाहायला मिळतोय, तुमची काय प्रतिक्रिया? एकदमच एक पर्यावरणाचा संदेश, विठ्ठलाची भक्ती आणि एक आरोग्याचं सर्वांच्यासाठी पॉझिटिव्ह हे आम्हाला मान्य जिल्हाधिकारी मॅडम बारकुंड सर, आयनमॅन जोळगे सर यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि आम्ही सगळे या आतुरतेने पंढरपूरकडे निघालेलो आहे। किती दिवसाचा प्रवास असणार आहे आणि किती सायकलपटू सहभागी झाले? 3 दिवसाचा प्रवास आहे आमचा आणि साधारण 30 सायकलपटू आम्ही जालन्यातून निघालोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर एक सरांशी बोलूयात। सर, आता पहिलं वर्ष आहे, 30 सायकलपटू सभा, काय नेमकी उद्देश आहे सर आणि किती दिवसाचा प्रवास असणार आहे? आपल्याला माहिती सांगू इच्छितो की हा आमचा प्रवास एकूण 3 दिवस असणार आहे। ही जरी पहिली वारी असेल तरी या ठिकाणी बऱ्यापैकी चांगली संख्या आहे, 30 लोक आहेत सहभागी आहेत। एकूण 300 किलोमीटर हा प्रवास आहे। पहिला आमचा टप्पा असेल, पहिला मुक्काम असेल तो बेडला असेल, दुसरा मुक्काम बार्शीला असेल, तिसरा मुक्काम पंढरपूरला पायरीवर असेल। आमचा संदेश आहे आणि सगळ्यात चांगलं महत्वाचं म्हणजे जी पहिली सायकल वारी, संघटित सायकल वारी ही सुरू झाली, ही 2012ला झाली। आपल्या जालन्याचे सेवानिवृत्त DIG हरीश बैजल साहेबांनी सुरू केली। ज्यावेळेस त्यांची मातेचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी ठरवलं, संकल्प केला की काही लोकांनी निघावं। ते फक्त 7 लोक हे नाशिकहून पंढरपूरला सायकल वारी निघाले आणि आजच्या घडीला पंढरपूरला जवळ 15,000 लोक एका दिवशी पोहोचतात। रविवारी म्हणजे 12 तारखेला पोहोचतील, त्या ठिकाणी सगळे रिंगण होईल आणि त्या ठिकाणी आम्हाला एकच म्हणणं आहे की सरकारने घ्यायला मदत करावी सायकलिस्ट यांना। जसं आपण वारकऱ्यांना करतो, पायी वारकऱ्यांना वेगवेगळ्या पाणी क्षेत्र करतो, पाणी व्यवस्था करतो, तसं आपण ज्या वेगळ्या ठिकाणी रस्ता केलं ते शासनामध्ये एक आव्हान आहे की तिने आम्हाला मदत करावं। दुसरी गोष्ट की या ठिकाणी आम्ही चाललो जालन्याहून, तर आमचं एकच म्हणणं आहे की जालन्यामध्ये चांगला पाऊस पडावा, शेतकरी राजा बळीराजा सुखी व्हावा, आमच्या प्रत्येक घरात सुख शांती लाभावी, महिलांना आरोग्य लाभावं, एक आमचं शेती घेऊन आम्ही भगवंताच्या पायरी चाललो आहोत। धन्यवाद। नक्कीच अनेक सायकलपटू जे ते पंढरपूरला आता सायकल वारी करतात, त्यांना देखील शासनाने सोयी सुविधा पुरवाव्या अशा प्रकारची इच्छा जी आहे ती यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना।